महाराष्ट्रातल्या टॉप 18 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे। एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार असून गुरुवार 5 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे। राज्यात एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना देखील उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांबाबतची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे। यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे। गेल्या वर्षात वाहन विक्री तब्बल 23% वाढलेली आहे। या वर्षात जवळपास 38 लाख वाहनांची विक्री झाली असून त्यात ई वाहनांच्या विक्रीची लाट दिसली असून 300% विक्री वाढली आहे। नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये वाढलेल्या कमाल तापमानाचा परिणाम राज्यातील जलसाठ्यावर झालेला आहे। त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये विक्रमी 97% पाणी जमा होऊन देखील 2च महिन्यात त्यात 12% घट झाली आहे। मुंबईतल्या गोवंडी भागात 3 वर्षाच्या गोवर संशयित मुलाचा मृत्यू झालाय। त्यामुळे मुंबईतील गोवरमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19 इतकी झालेली आहे। तर गेल्या 24 तासात गोवरचे 7 रुग्ण आढळून आले। मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविका ठिय्या आंदोलन करणार आहेत। सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी घेतलाय। उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची दुरावस्था झाली आहे। दूषित पाणी आणि विद्यार्थ्यांना जेवणात दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। पंढरपूर येथील टाकळी ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं 22 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। या प्रकल्पाला विरोध करणारी वनशक्ती या संस्थेची याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे। तब्बल 22 वर्षांनंतर आंध्रा धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। 110 कुटुंबांना तळेगाव आंबी एमआयडीसी येथील गायरानावर प्रत्यक्ष जागेचं वाटप करण्यात आलंय। त्या जागेची मोजणी प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्यक्ष प्लॉटिंग करून या कुटुंबांना याचं वाटप होणार आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण घटल्यानं अनेक मासे मृत्युमुखी पडतायत। उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे। दूषित पाणी आणि विद्यार्थ्यांना जेवणात दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। नवी मुंबई एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंग झाल्याचं दिसतंय। संपूर्ण रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहनं उभी करून ठेवली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। नवी मुंबईतील उद्यानात कचऱ्याचे ढीग साचल्याचं दिसतंय। त्यामुळे येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगाव रेल्वे पुलाखाली ट्रेलर अडकल्यानं वर्सोवा पुलाच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। वर्सोवाच्या जुन्या पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं 31 डिसेंबरला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 134 जणांकडून 79,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। तसंच अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या 53 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। भिवंडी शहरातील विजडम शाळेनं काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकून त्यांचे दाखले परस्पर पोस्टानं धाडलेत। याविरोधात महापालिकेसमोर आंदोलन सुरू असताना एका 14 वर्षीय शाळकरी मुलानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं आंदोलन भरकटलं। महावितरण आर्थिक अडचणीत सापडलेली आहे। कृषी पंपांच्या थकबाकीचा डोंगर झालाय। किमान चालू देयकांची वसुली करण्याचे प्रयत्न महावितरणाकडून करण्यात येत आहेत। मात्र चालू देयक भरण्याकडे देखील कृषी पंप धारकांनी दुर्लक्ष केलंय। शिंदे आज सातारा आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री साताऱ्यातील सावित्रीबाईंच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट देणार आहेत। साताऱ्यातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधील इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत। या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमधील 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदी ऑनलाईन या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। यात महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या समावेशक सहभागातून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार खासदार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। अयोध्येतील महंतांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत अयोध्येमध्ये येण्याचं आमंत्रण दिलंय। भारत राष्ट्र समिती पक्षाकडून महाराष्ट्रात 4 सभा घेण्यात येणार आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची पहिली सभा नांदेडमध्ये होणार आहे। तर पुढील सभा शिवनेरी किल्ला, परभणी आणि औरंगाबादेत होणार आहे। औरंगाबादमध्ये जेपी नड्डा यांच्या सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली। मात्र अवघ्या 60 सेकंदात म्हणजे एका मिनिटातच पंकजा यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं।
नाराजीच्या चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावलेल्या आहेत. माझं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये असण्याचं कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. 45 लोकसभा आणि 200 विधानसभा जागा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे. जेवढी ताकद भाजपला तेवढीच ताकद शिंदेंच्या सेनेला देणार असल्याचं बावनकुळे म्हटले. भाजपच्या लोकसभा मिशनबाबत नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचं मिशन आहे, मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती निवडणुकीमध्ये असणार आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रांतीज्योत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही यात्रा मा जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा येथून थेट सावित्रीबाई फुले यांच्या नायगावपर्यंत जाणार आहे. मा जिजाऊंना वंदन करून यात्रेची सुरुवात झाली. पक्षातीलच काही जण आपल्याबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. मात्र मागच्या सरकारमध्ये धुसफूस नव्हती का असा सवाल मंत्री गुलाबराव पाटलांनी उपस्थित केलाय. तर आमच्यात धुसफूस होती म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो असंही पाटील म्हटले. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर खरंच त्यांनी धमकी दिली असेल तर शिरसाट यांच्या मुलाला समज देऊ असं गुलाबराव पाटील म्हटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटलेत. आजही ठाण्यात अजित पवारांविरोधात आंदोलन केलं जाणार असून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. धर्मवीर मुद्दा चांगलाच तापला असून अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय. त्यावर मग महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देखील पाकिस्तानात पाठवा असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी दिलं. जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या वढू तुळापूरमधील समाधीस्थळी नाक घासून माफी मागावी असं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी केलंय. अजित पवारांच्या विधानाचे मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी समर्थन केलंय. जोपर्यंत राजसत्ता ताब्यात नाही तोपर्यंत काही नाही. पवारांच्या वक्तव्याप्रकरणी राजकारण जास्त सुरू आहे. सत्य जे आहे ते नाकारून चालणार नाही असं खेडेकर यांनी म्हटलं. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो हा 2.5 महिन्यांचा कार्यक्रम महाराष्ट्र काँग्रेस राबवणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय. 10 जानेवारी रोजी नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून काँग्रेस लोकसभेच्या तयारीला लागल्याचं देखील ते म्हटले. दोन्ही गट एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं. दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आणि आता राष्ट्रीय पातळीवरच्या टॉप 18 बातम्या पाहूया. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम आखलेला आहे. भाजपचे नेते वर्षभरात 24 जाहीर सभा घेतील. शहा 17 जानेवारीला मथुरापूर आणि आरामबागमध्ये येणार आहेत. दिल्लीतील कंजावाला अपघात प्रकरणाचा रिपोर्ट तातडीनं सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांना दिलेले आहेत. या प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याशिवाय कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिलाय. दिल्लीतल्या कंजावाला प्रकरणातील आरोपींच्या कारची पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणी केली. यामध्ये कारच्या आतमध्ये मुलीच्या रक्ताचे नमुने सापडले नसल्याची माहिती मिळते. या कारमधील 5 आरोपींनी मुलीच्या स्कूटीला धडक देऊन तिला 4 ते 5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा आरोप आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होऊ शकतं. सूत्रानुसार अधिवेशनाची सुरुवात लोकसभेतील सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विमानतळावरील स्क्रीनिंग आणि आरटीपीसीआर चाचणीचा आढावा घेतला. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपानमधून येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांआधीची प्री डिपार्चर आरटीपीसीआर करणं बंधनकारक आहे. 1 आठवड्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. ही यात्रा दिल्लीहून रवाना झाली असून गाझियाबादमध्ये दाखल होणार आहे. जम्मूच्या राजौरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या दरम्यान राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. या हत्याकांडातील दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही असा विश्वास देखील त्यांनी दिला. यूपीच्या हरदोई इथे काही व्यक्तींनी भाजपच्या जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राजकीय वैमनस्यातून या जिल्हाध्यक्षाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यूपीच्या बुलंदशहरमध्ये चक्क रुग्णालयाच्या वॉर्डमध्येच महिला कर्मचाऱ्यांनी 31st साजरा केला. चित्रपटाच्या गाण्यांवर या महिला वॉर्डमध्ये नाचत होत्या. या जल्लोषाचा त्रास रुग्णालयातील रुग्णांना होईल याची देखील त्यांना चिंता नव्हती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। मुलीला धक्का लागल्याच्या वादातून मुलांच्या 2 गटात बाचाबाची झाली। या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। मध्य प्रदेशमधील इंदूर इथे एक हृदय पिळवटवून टाकणारा व्हिडिओ समोर आलेला आहे। एका किरकोळ वादातून काही नराधमांनी एका तरुणाची निर्घुण हत्या केली। मानवी वस्तीत ही हत्या केली असून मुलाच्या मदतीला यावी कुणीच धावून आलं नाही। बिहारच्या बगाहा येथे काही नागरिकांनी एका मुलाला काठीनं मारहाण केली। हा मुलगा चोरी करण्यासाठी घरात घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला। मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। गुजरातच्या सुरतमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पतंग विक्रीला आल्याचं दिसून येतंय। वाढलेल्या महागाईचा परिणाम पतंगाच्या किमतीवर देखील दिसून येतोय। पतंग आणि मांजाच्या किमतीत यंदा 20% वाढ झाली आहे। तसंच चायनीज मांजावर बंदी असल्यानं देशी मांजाच्या मागणीत वाढ झाली आहे। पश्चिम बंगालमधील मालदा इथे नव्यानंच सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये एका डब्याची काच फुटली आहे। तर यानंतर ट्रेन स्टेशनवर थांबवून तपासणी करण्यात आली। ही ट्रेन न्यू जलपाईगुडी इथून हावड्याला जात होती। आणि आता आंतरराष्ट्रीय टॉप 18 बातम्या पाहूयात। आणखी एका विषाणूनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय। या सुपरबगचं नाव मायकोप्लाझ्मा जेनेटिलियम असं आहे आणि अमेरिकेमध्ये मानवांमध्ये वेगानं पसरणाऱ्या एका सुपरबग विषाणूमुळे धोका वाढलाय। त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग कोरोना नंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार अशी चिंता व्यक्त केली जाते। कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती खूपच खराब होत असल्याचं दिसतंय। रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे हेनान प्रांतात रुग्णालयानं ऑनलाईन सेवा सुरू केल्यात। त्यामार्फत रुग्णांना घर बसल्या उपचार सांगितले जात आहेत। परदेशी नागरिकांना कॅनडामध्ये घर घेण्यास 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। स्थानिकांना योग्य दरांमध्ये घरं विकत घेता यावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। परदेशी नागरिक कॅनडामध्ये घर घेत असल्यानं घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं सरकारचं म्हणणं आहे। नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांना 10 जानेवारीला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। याबाबत पंतप्रधानांनी संसदेला पत्र देखील लिहिलंय। श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावरून पायउतार झालेले गोताबाया राजपक्षे यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलाय। 2019 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी गोताबायांनी त्यांचं अमेरिकन नागरिकत्व सोडलं होतं। आता त्यांनी पुन्हा अर्ज केलाय। ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। व्हॅटिकन दफनभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासियो लुला डी सिल्वा यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील। चीनमध्ये रुग्णसंख्या वाढल्यामुळे mRNA आधारित फायझर बायोटेक लस घेण्यासाठी अनेकांनी मकावला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही लस चीनमध्ये उपलब्ध नाही। चीनी वेबसाईट केक्सिन ही माहिती दिलेली आहे। हाँगकाँग जवळील चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरील गेमिंग हबमध्ये जवळपास 3 वर्षांहून जगातील काही कठोर कोरोना निर्बंध लागू होते। कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं डझनहून अधिक देश आणि प्रदेशांनी चीनमधील प्रवाशांवर निर्बंध लादलेले आहेत। त्यात ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचा देखील समावेश झालाय। रविवारी कोरोना रुग्णांमुळे चीनमधील रुग्णालये आणि अंत्यसंस्कार गृह भरून गेल्यामुळे नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली। बीजिंगनं गेल्या महिन्यात कठोर लॉकडाऊन आणि शून्य कोविड धोरण मोडून काढल्यानंतर कोविड-19ला कारणीभूत विषाणू लाखोंना संक्रमित करत असल्याचं जागतिक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे। चीनच्या वायव्येला असलेल्या शानक्सी प्रांतातील लंगाओ काउंटीमध्ये रुग्णालयातील उपचार क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। हॉस्पिटलच्या खाटा आणि विभागांची संख्या सर्वात जास्त असलेलं आणि कोविड रुग्णांवर उपचार करणारं हे मुख्य हॉस्पिटल देखील आहे। गेल्या 2 आठवड्यात फीवर क्लिनिकमध्ये दिवसाला सुमारे 3000 रुग्ण आढळले। चीनच्या अनेक भागांमध्ये कोविड-19 संसर्ग वाढत असल्यानं वैद्यकीय उपचारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रुग्णालये ऑनलाईन सल्ला सेवा देत आहेत। झेंगझू शहरातील हेनान प्रांतीय पीपल्स हॉस्पिटल कोविड-19 लक्षणं असलेल्या लोकांसाठी आणि मानसिक विकार असलेल्या रुग्णांसाठी ऑनलाईन सेवा प्रदान करते। भारत आणि श्रीलंकेमध्ये आज T20 सामना होणार आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार असून कर्णधार हार्दिक पांड्यासह युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। आणि आता मनोरंजन विश्वातील टॉप 18 बातम्या पाहूया। बहुचर्चित आगामी गांधी गोडसे एक युद्ध या राजकुमार संतोषी यांच्या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे। या सिनेमात महात्मा गांधींच्या भूमिकेत दीपक अंतानी तर नथुराम गोडसेच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसत आहेत। उन्हें अपनी बात कहने का मौका नहीं दिया। ये फिल्म दे रही है
सूर्या या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. इथं सगळं काही विकलं जातं, प्रेमानीपासून तर इमानदारीपर्यंत. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शाकुंतलम या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आलेली आहे. हा सिनेमा आता 17 फेब्रुवारी 2023 पासून जगभरात रिलीज होणार आहे. या सिनेमात समांथा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. अभिनेत्री तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. तारा आणि आधार यांचं ब्रेकअप झालंय. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी आपलं नातं इथेच संपवण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेते अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या द वॅक्सिन वॉर या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री करणार आहेत. काश्मीर फाईल्स नंतर विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. कन्नड अभिनेता शिव राजकुमारच्या आगामी घोस्ट या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. या सिनेमात दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. श्रीनी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. बॉलिवूड स्टार अभिनेत्री मलाइका अरोरानं साडीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये मलाइका फार सुंदर दिसते आणि तिचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. शिजानच्या कुटुंबियांकडून तुनिशा शर्मावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप